गवण्याची सुरुवात करू का नाही? हा आवाज येऊ दे की नाही? हा तुम्ही सांगितला तर खदलव मी, आणि तुम्ही जरी बोलवलं मी सांगताय म्हणून खदलवतो. जर तुम्ही बोलला तर निवशाल निकम नक्की फोडलवतो. मायचा गाव बापाचं नाव डाल भात नालांचा. ए वैदू साला इथं कोण नाही कोणचा. नंतर काय म्हणे बाई, विशाल बुवा लक्ष द्या नाही तर तुम्हाला घरी पाठवे. तुला खुटीला लटकवेन हे लक्षात ठेव. नंतर काय म्हणे, आता बाहेर या, माझ्या बारीत मी येणार आहे, तुझ्या बारीत येऊन काय उडायला पाहिजे? बरोबर की नाही? बरोबर. मी येऊन इथं काय नाचू, तुझी बारी तू कर. ऐक ना, काय झक मारायची ती मार आणि जा ना. तुला एवढा माझ्याशी काय दुखणार? बरोबर की नाही? नंतर काय म्हणे, गवळण कशी पाहिजे हटके, आता हिच्या देतो टिंब टिंबर फटके. मला बोलायला करू नकोस. नंतर काय म्हणे, तो 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 काना, काय त्या गाण्याला मिनिंग आहे, यमुने डोळेत गेला ना, दिसला विशाल तो, दिसला विशाल तो लांब ना, खाली हलवतो श्याम ना. म्हणजे तो श्रीहरीला तिला श्याम श्याम ना असं म्हणायचंय, तिला तिसरा कुठला श्याम ना नाही. मेले वसाडे तर देवावर पण तुझं लक्ष. बरोबर नाही? तो श्याम ना, त्याच्यावर पण त्या श्याम नाव पण हिचं लक्ष. त्याच्यात नाही लातों का भूत आहे की नाही, बातों से नाही मानताय. मी तिला सांगितलं होतं आयोजकांनी कार्यक्रम दिलाय त्याचा सोनं कर, पण ही घाण करायची ती केरून गेली. पेटका चुलीत हातात दिल्यावर मला सांगत तुरेवाला बोलणार की नाही बोलणार? बरोबर नाही? म्हणून काय सांगते बघ, मी जास्ती काट देत नाही, ही माझ्यासाठी झटकी बत्ती गाणी आहेत, अशी मी अशा हाताने लिहितो. तुझा आणि माझा, तू शक्तीवाली मी तुरेवाला, हे सामना हा गाजणार ग, अग फत्ताकडे वाजणार ग, आज तुझ्या फत्ताकडे वाजणार ग. हे अशी गाणी लिहितो, लक्षात ठेव. तू हे सांगू नकोस मला. तू जरा थांब ना, बघतो किती हाय माझा लांब ना. म्हणजे तो लांब होता, यमुने डोईत बोलला तो, जवळ नव्हता, लांब होता. आणि वैदेही नावाची गवळण होती, हे युगंधरामध्ये लिहिलेलं आहे. ही वैदेही नाही, ती वैदेही. गवळणीच्या टायमात ही राधा काय सांगते वैदेहीला, तू जरा थांब ना, बघ हाय किती माझा लांब ना. अगं वैदेही बाय, ए कुठे का हाय, ए छमक छली तेरे प्रेमाका राहिलं मी दिवान. अगं वैदेही बाय, अगं वैदेही बाय, तू आता हातात धर माझा श्याम ना. आता तो कसा पाण्यात बुडेल ना. आता लहान पोराला तो श्याम होता, मोठा झाल्यावर तो श्रीकृष्ण झाला, आहे की नाही? तो आता काय सांगते, तू माझा आता धर पाय ना, इथं बुडली तर त्याची आईस मला परत शिव्या घाली. एवढाच विषय. आता माझी गवळण देतो. मला काय जे सुचते ना ते रसिका मी लावी देते. मी काही लिहिलेलं नाही, काय तोडका मोडका असेल ते लावी देतोय. कारण का मला तेवढा वेळ नाही. माझे संगीतकार काहीतरी 7-8 दिवस कार्यक्रमाला लागले. अरे ही गवळ्याची राधा, ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे. अरे ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे, आणि हिची बंद तिजोरी मी उघडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सडलेली आहे. आणि जवळ घेऊ नका पोरांनो, कारण हिची आधीच मी ठोकून फोडलेली. अहो ज्यावेळेस पेंद्याची फाटली तेव्हा राधेला मजा लय वाटली, आणि जेव्हा सुटल्यावर लंगोटी ते पेंद्याने या राधेच्या हातात दिली या गटी. की नक्कीच हिला राबताना त्यावेळेस लाज भारी वाटली, आणि कुठली ही वेडी बया बघा गोकुळात पळत सुटली. सर्वांनी मी
डबल मिनिंगचा अर्थ माझा व्यवस्थित माय माऊलीने वाटू नये. आपण जसा घरी नवरा बायकोचं भांडण होतं तसंच हा भांडण आहे. इथल्या इथे ऐकायचं आणि विसरून जायचं, नाहीतर म्हणाल निकम भाऊ बोलतो म्हणजे काहीतरी पांचड आहे. हे बोलू नका, आम्हाला त्या पद्धती द्यायला लागतं. या सगळ्या माझ्या माय माऊलींसाठी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो. तर माझ्या गवळीचा अर्थ आहे. कुठे गेली ती शमनी? शमने. तर गवळ्याचा ह्या गवळ्याच्या पोरीनं मथुरीच्या बाजाराला जायचं असतो ना, तर काय करतात, त्या सगळ्या आदल्या दिवशी सगळं दही दूध सगळा माल सगळं व्यवस्थित लावून ठेवतात. आणि एका साईडला ओटीवर ही राधा बसलेली असते दही घुसलत. आता वय दही बरोबर की नाही, ही वय दही. आता त्या सोडून द्या. आईला अग दे ना ग थोड तुझं हे गोड मुखात लावायला. श्रीकृष्ण मागतो, म्हणतो दे ग बाई दे थोडा दे, लावायला थोडासा तोंडाला. आणि पुरून पाठून फिरत असतो. ती म्हणते असा वाट लावायला पाहिजे. अग दे ना ग थोड तुझं हे गोड मुखात लावायला. फिरे पुढून मागून सांगे हवय दैश वाट लावायला. फिरे पुढून मागून सांगे हवय दैश वाट लावायला. फिरे पुढून मागून हवय दैश सांगे वाट लावायला. फिरे पुढून मागून हवय दैश सांगे वाट लावायला. ती विशालावर बोलली ना म्हणून तिला थोडा चुटका दिला है की नाही. तर त्या गवळ्याच्या पोरीने मथुरीच्या बाजूला जायचं असतं. खाली बसा तुम्ही. आता बाईंचा जरा शेवट करायचा आहे. 15 मिनिटं बाईनं आयोजकांना सांगणार मी पहिली बारी मोठी करणार आहे, दुसरी बारी 15 मिनिटाची असेल. हे पहिलं सांगतो, कारण का बाईने 1 तासाची बारी केली. 8:25 चालू केलेली होती बारी. मी व्यवस्थित लक्ष देतो. तर ती काय म्हणे, अरे काना तुला कशाला पाहिजे एवढं दही? तो म्हणतो तू गप्प बस. ते आतली ना दही आहे का लोणी आतली म्हणजे आतल्या खोलीत ठेवलेली असते, ती दाखव. ती म्हणते मला कामं करायचे. ती म्हणते नाही, तुझी कामं तू नंतर झकमारी कर, आधी मला आतली दाखव आणि नंतर तू कर, है की नाही. बघा साहित्य होते बघा. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी आतली घागर आहे ना ती दाखव आणि कर, तुला काय करायचंय तो एवढाच विषय आहे. माझे बघ शब्द कसं असतं लक्ष देऊ. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी दाखव आतली नि कर ग. तुझी दाखव आतली आणि कर एवढाच विषय. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली नि कर ग. या दुधाने भरल्या घागर ग, नको पाहू प्रेमाचा शिखर ग. ए शमने भारी दिसते तुझी ती फिगर ग, तुझी फिगर ग. तुझी दाखव आतली निगर ग. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निगर ग. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी दाखव आपली निकर ग. सगळ्या दुधानी भरल्या घागर ग, नको जाऊ प्रेमाचा शिखर ग. भारी दिसते तुझी फिगर ग, तुझी फिगर ग. तुझी दाखव आपली निकर ग. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. मला दाखव आपली निकर ग. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. मला दाखव आपली निकर ग. नको करू तुरे मारा मारी, उद्या जायचं हाय बाजारी. उद्या जायचं हाय बाजारी, उद्या जायचं हाय बाजारी. नको
नको करू तुरे मारा मारी उद्या जायचं हाय बाजारी उद्या जायचं हाय बाजारी उद्या जायचं हाय बाजारी सांगतो माझा आहे अधिकार ग मार्ग तुझ्या गवळातली निगर ग मला नाही कशाची बिगर ग नाही बिगर ग तुझ्या गवळातली निगर ग मला नाही कशाची बिगर ग तुझा निभल्या का घर नको जाऊ प्रेमाचा शिकर ग तुझा निभल्या का घर ग नको जाऊ प्रेमाचा शिकर ग आता नाही ग तुझी बिगर ग तुझी बिगर ग मला दाखवातली बिगर ग